बाब अशी आहे की गेल्या 35 ते 40 वर्ष माझ्यासारखा एखादा निष्ठावंत कार्यकर्ता पक्षाचं निष्ठेने काम करतो. मधल्या काळामध्ये जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा बरीचशी लोक जी काँग्रेस पक्षाच्या जीवावरती मोठी झाली त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये ते सामील झाले. परंतु इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा निष्ठेने काँग्रेसचं काम करतोय आणि आज आमच्या घरातलं आमचं घर हिरकावून घेण्याचं जे काम करत आहे त्यांना मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो का ही काँग्रेसची पारंपरिक जागा आहे, काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात मतदार आहे, ही जागा आम्ही कदापिही सोडणार नाही अशी मी कळकळीची विनंती आमच्या श्रेष्ठींना करतोय. कारण आज जिल्हाध्यक्ष चारही जिल्हाध्यक्ष आम्ही इथे एकत्र जमलोय. आमचे वरिष्ठ नेते सन्माननीय माजी खासदार सुरेशजी डावरे साहेब इथे आहेत. इथे आमचे सर्व इच्छुक उमेदवार इथे बसलेले आहेत. इथे आमचे ब्लॉक अध्यक्ष आहेत, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व जिल्हाध्यक्ष आहेत. असं असताना आमची जागा ही कोकणामध्ये 2 जागा आम्ही मागच्या वेळेस लढलो. एक पालघरची जागा आज महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उभाटाला सोडलेली आहे आणि ही जर जागा तुम्ही आमच्याकडनं हिरकावून घेत असाल तर आम्हाला असं वाटते का कुठेतरी कोकणामध्ये काँग्रेस संपवण्याचा हा कटकारस्थान रचत आहात का. जर ही सीट आमची 100% पॉझिटिव्ह सीट आहे, जी निवडून येणारी जागा आहे, या जागेवरती तुम्हाला दावा करण्याचा अधिकार कोणी दिला. आमच्या श्रेष्ठींना आमची विनंती राहणार आहे का मागच्या निवडणुकीमध्ये जसं सुरेश टावरेंना तिकीट दिलं, सुरेश टावरे साहेबांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला, काँग्रेसचा कार्यकर्ता एक पाऊल मागे राहून टावरे साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांची ताकद होती, त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान का कमी पडलं. आणि आज तुम्ही मित्र पक्ष आमची जागा आमच्याकडनं मागतायत, हे काही योग्य नाही. मी एवढीच आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करणार आहे श्रेष्ठींना का कुठल्याही परिस्थितीमध्ये 2024ला भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाचा असावा, काँग्रेसची निशाणी असावी, जेणेकरून हा 24ची 100% निवडणूक आम्ही निवडून देऊ, आमचा एक खासदार इथून दिल्लीला पाठवू, एवढंच आम्ही या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो. देखिए, भिवंडी लोकसभा सीट के लिए आज यहाँ सब पत्रकार आए हुए हैं. मैं आप सभी लोगों का स्वागत करता हूँ. साथ ही आज के इस प्रेस कॉन्फ्रेंस में ग्रामीण के जिलाध्यक्ष, कल्याण के जिलाध्यक्ष, माजी खासदार साहब मनीष गनोरे जी, पालघर के जिलाध्यक्ष, सभी तालुका अध्यक्ष, इन सब का यहाँ पर स्वागत करता हूँ. और पार्टी की भूमिका आप सभी को मालूम है कि 1 हफ्ता पहले यही प्रेस कॉन्फ्रेंस लेके हमने आपके सामने बिल्कुल साफ साफ बता दिया था कि भिवंडी लोकसभा जो बना है 2009 में डिलिमिटेशन के बाद, उससे पहले तकरीबन 7 या 8 मरतबा कांग्रेस का धानु लोकसभा में हमारा हल्का आता था. 7 या 8 मरतबा कांग्रेस के खासदार रहे और कभी भी जो पार्टी क्लेम कर रही है इस सीट के ऊपर, उनका कभी भी यहाँ पर कोई खासदार या कोई भी यहाँ पर उनका वो नहीं था. ये बहुत साफ साफ मैं पहले बता चुका हूँ. आज भी यही हमारा कहना है कि आज भी यहाँ पर जो है हमारी पोजीशन मजबूत है. भिवंडी में जब भी इलेक्शन हुआ है, भले लोकसभा की सीट हम हारे या जीते, लेकिन भिवंडी ने हमेशा इसको लीड दिया है. आप 2009 में टावरे साहब चुन के आए. भिवंडी ईस्ट और वेस्ट दोनों मिला के 47,000 की लीड यहाँ थी. 2014 में 2019 में लोकसभा सीट हार गए, लेकिन फिर भी भिवंडी शहर में ईस्ट और वेस्ट दोनों हल्के मिला के तकरीबन 40 से 50,000 के बीच में 60,000 की लीड यहाँ पर रही. बोलना यह है कि ये हमारी पारंपरिक सीट है और ये सीट किसी भी सूरत में हमारे लोग जो है, भिवंडी शहर की मैं बात करना चाहता हूँ, हमारे लोग पंजा निशानी को जानते हैं, बाकी दूसरी कोई निशानी को हम लोग जानते नहीं. ये बहुत साफ साफ मैं कहना चाहता हूँ. और पंजा निशानी हम देख के हमारे लोग, आज भी राहुल गांधी के भिवंडी यात्रा के बाद ये टेम्पो जो है बहुत ऊंचा चला गया और दूसरा कोई चीज लोग सुनने के लिए तैयार नहीं है. हम यही पार्टी के पास ये डिमांड रखे हैं, पहले भी रखे थे, उस दिन प्रेस कॉन्फ्रेंस में रखे. हमने जनवरी के महीने में एक ठहराव लेकर पार्टी अध्यक्ष के पास भेज दिया था और उसकी कॉपी जो है हम हमारे सेक्टर के ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अपने क्या नाम है खड़गे जी को भी हमने वो
साहू की कॉपी भेज दी है। और हम फिर एक बार विनती करते हैं कि मीडिया में सब बातें चल रही हैं, बार बार रोज खबर आती है, इसको सीट गई, उसको गई, इसको गई, तो ये सब का कहीं ना कहीं विराम होना चाहिए। और हमारी बहुत मजबूत उसके साथ हमारा डिमांड यह है कि ये सीट जो है पंजे निशानी पर कांग्रेस के पास रहना चाहिए, यही हमारा डिमांड है। अब तक के कैंडिडेट को अनाउंस करने में इतनी देर क्यों? एक मिनिट देखिए आणि और पहिले पहिले सगळे जिल्हाध्यक्षांची हे होईल. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी स्वागत करतो आणि आज इथे जमलेले सर्व जिल्हा अध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष, सर्व फ्रंटियलचे अध्यक्ष आणि सर्व आमचे प्रदेशचे सचिव, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, खूप खेदाने बोलावं लागतं तर 2009 पासून हे लोकसभा आपण लढत आलो। त्याच्यापूर्वी आपण लढत होतो, परंतु त्यावेळेला कल्याण आणि मुरबाड हा भाग नव्हता, त्याचप्रमाणे शहापूरचाही अर्धा भाग याच्यामध्ये येत नव्हता, परंतु भिवंडी ही प्रत्येक वेळेला इथे या लोकसभेमध्ये असायची। 2009 ला जेव्हा ही काँग्रेस लढली, मी निवडून आलो, परंतु काही कारणा ती गोष्ट पटत नाही म्हणून 2014 ला माझं तिकीट कट केला, परंतु मी पक्ष सोडला नाही म्हणून मला माझ्या पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवून 2019 ला पुन्हा मला तिकीट दिलं। परंतु 2019 ला माझं 22 मार्चला रात्री 10 वाजता माझं तिकीट घोषित झालं होतं आणि मी दिल्लीवरनं इथे आलोय, सर्वांनी स्वागत केलं आणि आम्ही कामाला लागलो, परंतु पुन्हा मध्ये कोणतरी टपकतोच, तो त्यावेळेलाही टपकला आणि पुन्हा डिस्प्यूटमध्ये टाकले आणि माझे 20 दिवस फुकट घालवले। 9 तारखेला शेवटचा दिवस होता, 9 एप्रिल फॉर्म भरण्याचा, त्या दिवशी मला 2 तास अगोदर एबी फॉर्म दिला, म्हणजे माझे जवळजवळ 20 दिवस त्यावेळेला फुकट घालवले आणि मला फक्त 20च दिवस मला लोकांशी संपर्क साधण्याचा मला वेळ मिळाले, प्रचार करण्याची वेळ मिळाली आणि त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या सर्वात कमी ज्या सीट हारलो त्यामध्ये भिवंडी होती 3 नंबरला आणि ही हारल्यानंतरही जर आमचा पक्ष किंवा इतर पक्ष कोणी मागत असेल तर हे चुकीचं धोरण आहे, दुसरं कोणाला देऊ नये, कारण जो पक्षाला देतात आता एनसीपीला असं चालले देण्याचं, त्यांचं खरं म्हणजे भिवंडी लोकसभेमध्ये काही उरलं नाही। जे त्यांचे कार्यकर्ते उरलेले आहेत, तर मी दाव्याने सांगतोय 2014 आणि 2019 मी जवळनं ही निवडणूक बघितलेली आहे, त्यामध्ये जे एनसीपीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे आणि नेते हे 50%च्या वर कपिल पाटीलला ऍडजस्ट होतात। ते ना एनसीपीच्या नेत्यांचं ऐकत, ना कोणाचं ऐकत नाही, ना काँग्रेसच्या उमेदवाराचं ते काम करत नाही, हे मी दाव्याने सांगू शकतो। आणि जर आता त्यांना सीट दिली तर मला नाही वाटत की ही सीट निवडून येणार। ही सीट फक्त आणि फक्त काँग्रेसच्या निशाणीवरतीच ही सीट निवडून येऊ शकते आणि ते पण काँग्रेसचाच उमेदवार पाहिल, इतर कुठला उमेदवार इथे चालणार नाही, हे असं मला तरी माझ्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या सांगण्याने मला असं वाटतोय। म्हणून कारण प्रत्येक जण जो कोणी असतो कार्यकर्ता त्याचेही स्वप्न असतात आणि ज्या वेळेला तो स्वप्न पूर्ण होण्याची वेळ येतो आणि तिथे मध्ये कोण टपकतो तर ते कोणी सहन करत नाही। म्हणून मी माझ्या पक्षाच्या आणि जे मागतात एनसीपी वाले त्यांच्याही नेत्यांना मी विनंती करतो की ही पारंपरिक सीट भिवंडी ही काँग्रेसची आहे, ही काँग्रेसकडेच राहू द्या अशी मी त्याला विनंती करेन। धन्यवाद। त्यानंतर